कोणतीही गोष्ट फारशी अवघड किंवा फारशी सोपी नसते. तुमचा त्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन ठरवतो की ती गोष्ट तुम्हाला सोपी वाटणार की अवघड. एखाद्या पोहता न येणाऱ्या माणसाला उंचावरून पाण्यात उडी मारणं हे फार कठीण किंबहुना कधी कधी ते अशक्य काम वाटतं. पण एक चांगला जलतरणपटू अगदी सहजपणे कितीही उंचीवरून पाण्यात उडी मारतो आणि सहजरित्या पोहतो सुद्धा. काही स्किलची गोष्ट आणि काही दृष्टिकोनाचा फरक. तसंच इंग्लिश वोकॅब्लरीकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बऱ्याच जणांचा मुळात असा आहे की वोकॅब्लरी शिकणं फार अवघड आहे आणि लक्षात ठेवणं तर त्याच्याहूनही अवघड आहे. आणि हाच दृष्टिकोन बदलायचा आहे आपल्याला. म्हणूनच आपण 500+ इडियम्स अँड फ्रेजेसचं टार्गेट घेऊन एक व्हिडिओ लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे आणि त्याच्यामधलंच आजचं हे पुढचं लेक्चर. सो बोरिंगला इंटरेस्टिंग आणि डिफिकल्टला इझी बनवूयात. चला वॉरियर्स इंग्लिश वोकॅब्लरी शिकूयात. आज आपण इडियम फ्रेजेसमधला पुढचा पार्ट पाहणार आहोत. जे वॉरियर्स मला पहिल्यांदाच पाहत आहेत त्यांनी यापूर्वीचे जे व्हिडिओज आहेत त्याची प्लेलिस्ट तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तिथून तुम्ही ते व्हिडिओज पाहू शकता जिथे तुम्हाला इडियम फ्रेजेस वोकॅब्लरीचे लेक्चर्स मिळतील प्लस इंग्लिश ग्रामरचे सुद्धा लेक्चर पाहायला मिळतील. आणि जेवढे पण लेक्चर्स आत्तापर्यंत झालेले आहेत त्या लेक्चर्सच्या PDF ज्या आहेत ती सगळी वोकॅब्लरी ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळेल. टेलिग्रामची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सो आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूयात. आजच्या लेक्चरमधली पहिली इडियम आहे टू मेक अमेंड्स. टू मेक अमेंड्स. आता टू मेक अमेंड्स म्हणजे काय असतं? टू कम्पन्सेट फॉर सम रॉंग डुईंग. कधी कधी काय होतं ना, एखादी व्यक्ती काहीतरी चूक करते आणि मग ती चूक सुधारणं सुद्धा गरजेचं असतं. बऱ्याचदा आपल्याकडून एखाद्याचं जर नुकसान झालं तर ती नुकसान भरपाई देणं गरजेचं असतं. सो अमेंड हा जो शब्द आहे, जर तुम्हाला अमेंड्स लक्षात राहत नसेल तर अमेंडमेंट ही गोष्ट तुमच्या लक्षात येईल. अमेंडमेंट म्हणजे काय असतं? दुरुस्ती करणं, राईट. जसं की तुम्ही घटना दुरुस्ती अभ्यासता तर तिथे तुम्ही अमेंडमेंट हा शब्द अभ्यासता. सो अमेंड करायचं म्हणजे काय? टू मेक अमेंड करायचं म्हणजे काय? तर आपण काहीतरी चुकलोय तर त्याचं आपल्याला दुरुस्ती करायची परत एकदा. सो त्या गोष्टीसाठी सॉरी म्हणणं, माफी मागणं किंवा त्याची भरपाई करणं, क्षमा मागणं असेल किंवा त्याची भरपाई करणं, याच्यासाठी टू मेक अमेंड्स ही जी इडियम आहे ती यूज केली जाते. सो इथून पुढे जर तुम्हाला कधी असं म्हणायचं असेल की जी काही माझी चूक झालेली आहे त्याची मी भरपाई करत आहे, तुम्ही म्हणू शकता आय एम मेकिंग अमेंड्स. ठीक आहे. द नेक्स्ट आहे टू ऑइल द पाम. आपण एक पाहिली होती पहा याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये एक इडियम पाहिलेली टू ग्रीज द पाम. ग्रीज करायचं पामला म्हणजे काय? तर अर्थातच लाच द्यायची, ब्राईब, टू ब्राईब. टू ऑइल द पाम म्हणजे काय असतं? सेम, एखाद्याला लाच देणे. म्हणजे इथे पहा हे दाखवताना असं दाखवतात की आम्ही शेक हँड करतोय पण त्याच्या पाठीमागे इथे ते पैसे सुद्धा देतात म्हणजे लाच देणे. याच्यासाठी म्हटलं जातं टू ऑइल द पाम. बऱ्याचदा आपण म्हणतो ना की नॉर्मल भाषेमध्ये आज माझ्या हाताला फार खाज सुटली आहे. सो त्याचे दोन वेगवेगळे अर्थ घेतले जातात. जसं की तुम्ही काहीतरी चुकीचं केलं आणि मम्मी पप्पा जर म्हटले की हाताला खाज सुचली, याचा अर्थ तुम्हाला धपाटा मिळणार असतो. पण इतर वेळेला ज्याला आपण म्हणतो की हात खाजवतो याचा अर्थ पैसा येणार आहे असं म्हटलं जातं. सो टू ऑइल द पाम म्हणजे काय असेल? टू ब्राईब, लाच देणे. द नेक्स्ट आहे टू पे थ्रू द नोज. आता इथे पहा हा माणूस म्हणजे खूपच विचित्र इमेज आहे, बट हा त्याच्या नाकाने पैसे खर्च करतोय. नाकाने पैसे खर्च करतोय म्हणजे काय असतं? तर तो खूप महागड्या वस्तू किंवा ज्या वस्तूला एखादी जेवढी किंमत असायला पाहिजे त्याच्यापेक्षा खूप जास्त किंमत जी आहे ती देतो. वाजवीपेक्षा जास्त किंमत देणे. टू पे अन एक्स्ट्रा वॅगंट प्राइस. एक्स्ट्रा वॅगंट हा शब्द जो आहे हा लक्षात ठेवा, हा विचारला जातो. एक्स्ट्रा वॅगंट उधळपट्टी करण्यासाठी हा शब्द वापरला जातो आणि हा खूप सगळ्या एक्झाममध्ये वारंवार विचारला सुद्धा जातो. सो एखादा माणूस नाकाने पैसे देतोय म्हणजे काय असेल? तर तो वाजवीपेक्षा जास्त किंमत देतोय. मग कधी कधी आपल्याला एखादी गोष्ट महाग बसते, आपल्याला त्या वस्तूची जी ॲक्च्युअल किंमत असते त्याच्यापेक्षा जास्त किंमत द्यावी लागते. त्यावेळेला आपण काय करत असतो? पेईंग थ्रू द नोज. आपण नाकाने पे करत असतो. ठीक आहे. थोडं विचित्र आहे पण चित्रावरून तर लक्षात राहील तुमच्या. नेक्स्ट आहे टू पिक अ क्वारल. आता क्वारल म्हणजे भांडण असतं, पिक म्हणजे उचलणं, भांडण उचलणं म्हणजे काय? जुनी भांडणे जी आहेत ती उकरून काढणं. ठीक आहे. जुनी भांडणे जी आहेत ती उकरून काढणं. टू सर्च फॉर अन ओकेजन टू फाईट म्हणजे एखादी गोष्ट, जुना एखादा मुद्दा उकरून काढायचा, जुनी एखादी गोष्ट उकरून काढायची, आठवायची आणि त्याच्यावरून वाद घालायचा, त्याच्यासाठी हे वापरलं जातं टू पिक अ क्वारल. द नेक्स्ट आहे टू मेक डक्स अँड ड्रेक्स.
टू मेक डक्स अँड ड्रेक्स. आता इथे पहा, हा जो डक आहे हा मस्तपैकी डान्स करतोय आणि इकडून हा माणूस जो आहे तो त्याच्यावरती पैसे उधळतोय. ठीक आहे, म्हणजेच काय तर एखाद्या ठिकाणी टू स्पेंड लॅविशली, एखाद्या ठिकाणी उधळपट्टी करणं. ॲक्च्युली आत्ता सध्या जे काही एक नृत्यांगणा तर नाही म्हणता येणार, पण फेमस असणारी एक लेडी जी आहे ज्याच्यावरती खूप सगळे पैसे उधळले जातात, तर तुम्ही ते इमॅजिन जरी केलं तरी तुमच्या लक्षात राहील. टू मेक डक्स अँड ड्रेक्स, म्हणजे आता इथे डक्स का घेतलं मी, डकचं पिक्चर का घेतलं कारण तुमच्या लक्षात राहावं म्हणून. सो डक्स अँड ड्रेक, टू मेक डक्स अँड ड्रेक्स म्हणजे काय असेल तर उधळपट्टी करणं. टू स्पेंड लॅविशली, इथेच दुसरा शब्द सुद्धा येऊ शकतो एक्स्ट्रा वॅगंट, हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे. देन नेक्स्ट आहे टू मेकअप वन्स माइंड. टू मेकअप वन्स माइंड, आता याच्यातलं बाकी काही जरी नाही लक्षात राहिलं तरी एक शब्द तुमच्या लक्षात राहील, मेकअप. मेकअप म्हणजे काय असतं, चेहऱ्यावरती केलेला मेकअप. कधी करता, ज्यावेळेला तुम्हाला कुठेतरी बाहेर जायचं आहे, मग तुम्ही असं म्हणू शकता की तिने मेकअप केलाय कारण तिने ठरवलंय की बाहेर जायचंय. सो तिने ठरवलंय. टू डिसाइड, एखादी गोष्ट ठरवणे, मनाचा निश्चय करणं, याच्यासाठी वापरलं जातं टू मेकअप वन्स माइंड, मनाचा निश्चय करणं. मेकअप म्हणजे ठरवणे, निश्चित करणे. टू डिसाइड, टू मेकअप वन्स माइंड. नेक्स्ट आहे टू मिस द बोट. टू मिस द बोट, आता हा माणूस इथे हा लेट आलाय, तोपर्यंत त्याची बोट गेली, आता तो ओरडतोय थांबा 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 मला घेऊन जायचंय. बऱ्याचदा आपल्या बाबतीत हे असं होतं की योग्य वेळ असताना आपण योग्य गोष्ट करत नाही आणि नंतर आपली संधी चुकते आणि मग आपण ओरडत बसतो. सो टू मिस द बोट म्हणजे त्यावेळेला आपण बोट मिस केलेली असते. आणि आत्ता जे लोक हे लेक्चर पाहत नाही आहेत किंवा आत्ता जे लोक या लेक्चरचा फायदा घेत नाही आहेत, दे आर मिसिंग देअर बोट, कारण ते हा चान्स मिस करत आहेत वोकॅबलरी इझिली शिकण्याचा. सो असं कोणाची बोट जर मिस होत असेल तर लेक्चर तुम्ही त्यांच्यासोबत शेअर करू शकता, जेणेकरून त्यांची बोट मिस नाही होणार. ठीक आहे, म्हणजे त्यांना सुद्धा हा चान्स मिळेल वोकॅबलरी शिकण्याचा. नेक्स्ट आहे टू पाईप वन्स फिंगर इन द आय. टू पाईप वन्स फिंगर इन द आय. आता पाईप आपण कशासाठी वापरतो, पाण्यासाठी वापरतो. मग आता तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल की काही लोक ज्यावेळेला त्यांना रडायला येतं त्यावेळेला ते असं करतात, डोळ्याला हात लावतात, डोळ्यामध्ये असं 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 करतात. लहान मुलं स्पेसिफिकली, ज्यावेळेला लहान मुलांना रडायला जर येतच नसेल आणि त्यांना रुसायचं असेल खोटं खोटं, तर ते उगीच असं 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 करत बसतात हाताने. सो असं तुम्ही लक्षात ठेवाल की डोळ्यात बोटं घालून रडण्याचे ॲक्टिंग करतात किंवा रडणे. सो टू विप, विप म्हणजे रडणे असतं. हा शब्द लक्षात ठेवा, हा पण विचारला जाऊ शकतो. सो एखादी व्यक्ती रडते तर त्याच्यासाठी हे म्हटलं जाईल की टू पाईप वन्स फिंगर इन द आय, म्हणजे एखाद्याच्या डोळ्यामध्ये पाईप. असंही लक्षात ठेवा की डोळ्यातून पाईपलाईन गेली. म्हणजे तुम्ही बऱ्याचदा असं घरामध्ये तुमची बहीण वगैरे रडायला लागली तर तुम्ही म्हणता अरे बस बस आता पूर आला, किंवा असं म्हटलं जाते की थांब 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 मला बकेट घेऊन येऊ दे, दुष्काळ पडलाय. म्हणजे ते अतिशयोक्तीत बोलणं असतं, पण तुम्ही तसं लक्षात ठेवू शकता की कोणी रडायला लागलं तर म्हणू शकता तुम्ही की थांब आपण पाईपलाईन करूया तुझ्या डोळ्यातून. म्हणजेच काय, टू पाईप वन्स फिंगर इन द आय म्हणजे टू रडणे. टू रडणे नाही, टू विप म्हणजे रडणे. मराठी इंग्लिश खिचडी झाली आहे सगळी. देन टू प्ले अ स्ट्रेट बॅट. आता एखादा बॅट्समन असतो पहा की तो स्ट्रेट बॅटने खेळतो. टू ट्राय टू डू वन्स बेस्ट, किंवा एखादा व्यक्ती जो त्याची लाईफ ऑनेस्टली जगत असतो, खूप प्रामाणिकपणे जगत असतो, त्याच्यासाठी हे वापरलं जातं टू प्ले अ स्ट्रेट बॅट. स्ट्रेट बॅट म्हणजे काय, प्रामाणिकपणे, ना कुठला असं चकमा देणे वगैरे असलं काही नाही, सरळ सरळ खेळणे. सो स्ट्रेट बॅटने एखादी व्यक्ती खेळते याचा अर्थ ती प्रामाणिक आहे, किंवा ती काय करते, तिचं बेस्ट देण्याचा प्रयत्न करते, आपलं बेस्ट देण्याचा प्रयत्न करते. सो तुम्ही सुद्धा स्ट्रेट बॅटनीच खेळायला पाहिजे. यू शुड प्ले अ स्ट्रेट बॅट. द नेक्स्ट आहे टू प्ले द सेकंड फिडल. फिडल म्हणजे ना सारंगी, किंवा आपण असं म्हणूयात की हे गिटार टाईप जे एक वाद्य असतं ते असतं. सो सेकंड फिडल म्हणजे काय असेल तर अर्थातच हा बडावाला आहे, म्हणजे हा झाला सिनियर, आणि हा छोटा आहे, हा याला शिकवते, म्हणजे हा झाला याचा ज्युनियर. कोण झाला याचा ज्युनियर. सो टू प्ले द सेकंड फिडल. आता जर समजा दोन मोठे मोठे इथे वाद्य ठेवलेले आहेत, फिडल ठेवलेले आहेत, तर हा सिनियरवाला काय करेल, पहिलीवाली घेईल, आणि दुसरा जो आहे तो काय करेल, छोटीवाली घेईल, किंवा जी जुनी आहे ती घेईल. जर समजा एक नवीन आणि एक जुनी आहे फिडल, तर काय केलं जाईल, जो सिनियर आहे तो पहिल्यांदा नवीनवाली घेईल आणि जो ज्युनियर आहे त्याला जुनी दिली जाईल. सो तो कोण असेल, म्हणजे टू बी इन अ सबऑर्डिनेट, तो ज्युनियर असेल, सबऑर्डिनेट असेल. या अर्थाने वापरलं जातं टू प्ले द सेकंड फिडल, म्हणजे जो सबऑर्डिनेट आहे, जो ज्युनियर आहे, त्याला नेहमी सेकंड वाली फिडलच मिळणार आहे, असं लक्षात ठेवा. ठीक आहे. सो सेकंड फिडल मिळणार म्हणजे काय, तो ज्युनियर आहे, टू बी इन अ सबऑर्डिनेट. नेक्स्ट आहे टू पॉकेट अँड इन्सल्ट. आता पहा, हा माणूस
याला बरेच जण काय 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 बोलतायत, बिचाराचा अपमान करतायत, पण तो मात्र आपला पॉकेटमध्ये हात घालून शांत उभा आहे, थोडासा सॅड चेहरा केलाय. म्हणजेच काय, तो गुपचूपपणे टॉलरेट करतोय. टॉलरन्स खूप जास्त मागच्या 2-3 वर्षापूर्वी गाजलेला शब्द होता. म्हणजे काय, तो निमूटपणे अपमान सहन करत आहे. सो अपमान सहन करणे, निमूटपणे अपमान सहन करणे, याच्यासाठी वापरलं जातं टू पॉकेट अँड इन्सल्ट. आता तुमच्यासाठी होमवर्क आहे, अशाच आशयाची एक इडिओम मागच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला दिलेली आहे. सो जर लेक्चर पाहिलं नसेल तर लेक्चर पाहायचं, आठवायची आणि इथे कमेंटमध्ये सांगायची. आणि लेक्चर पाहिलं असेल, आठवत असेल तर लगेच कमेंटमध्ये सांगायचं. देन नेक्स्ट आहे टू पोक वन्स नोज इन टू. आपण बऱ्याचदा बोलताना म्हणतो पहा की 2 लोक बोलतायत आणि तिसरं येऊन कोणी बोलत असेल तर मध्ये मध्ये नाक खुपसू नको, असं म्हणतो ना आपण, मध्ये मध्ये नाक खुपसू नको. मग नाक, टू पोक वन्स नोज इन टू म्हणजे काय, मध्ये मध्ये नाक खुपसणं, म्हणजेच टू एंटरफेअर करणं. टू प्राय ऑर टू एंटरफेअर विथ, एखाद्या गोष्टीत मध्ये मध्ये करणं, नाक खुपसणं, एंटरफेअर करणं, याच्यासाठी ते वापरली जाते. मी इथे कुठले पिक्चर दिलेलं नाहीये, कारण ह्याचं सरळ सरळ मिनिंग आहे नाक खुपसणे. मराठीमध्ये नाक खुपसणे. ॲक्च्युली याला असं म्हणायला पाहिजे की दुसऱ्याच्या कामामध्ये हस्तक्षेप करणे. देन नेक्स्ट आहे टू पुल अ लॉंग फेस. टू पुल अ लॉंग फेस. आता पहा, तुम्ही बऱ्याचदा हॅपी फेस आणि सॅड फेस बनवता. हॅपी फेस असतो त्यावेळेला कसा असतो, असा, आणि सॅड असतो त्यावेळेला नाही, असं असं केलं जातं ना, आपण पुल करतो. सो टू पुल अ लॉंग फेस म्हणजे काय, आपण चेहरा असा पुल करतोय आणि लॉंग करतोय. म्हणजे काय, एखादी व्यक्ती सॅड आहे. सो याचा पहा, मला खूपच आवडलं हे म्हणून मी हे घेतलं. याचे पहा, याचा फेस पहा, याचा फेस पहा, असं पुल केलं ना तो खाली. सो तो लॉंग फेस, पुल अ लॉंग फेस म्हणजे काय असेल, लुक सॅड. एखादी व्यक्ती जर दुःखी दिसत असेल तर तुम्ही विचारू शकता. देन नेक्स्ट आहे टू रन इन द ब्लड. एखाद्याच्या रक्तातच वाहते असं म्हणतात ना, ते त्याच्या रक्तातच आहे. चांगली गोष्ट, वाईट गोष्ट. सो त्याच्या रक्तातच आहे म्हणजे काय, टू बी हेरिडेटरी. टू बी आहे इथे, ठीक आहे. टू बी हेरिडेटरी म्हणजे काय, तर अनुवंशिकतेने एखादी गोष्ट असणं किंवा वंश परंपरागत. अनुवंशिकता म्हणण्यापेक्षा वंश परंपरागत एखादी गोष्ट असणं, त्यांच्या रक्तात ते आहे. म्हणजेच वंश परंपरेने ती गोष्ट चालत आलेली आहे, या अर्थाने हे वापरलं जातं. टू रन इन द ब्लड, रक्तातून ते वाहतंय म्हणजे काय, त्यांच्या वंश परंपरेने ती गोष्ट चालत आलेली आहे. सो इथे मी फॅमिली दाखवलेली आहे. द नेक्स्ट आहे टू सेट ऑफ. टू सेट ऑफ म्हणजे काय असतं, एखाद्या गोष्टीला सुरुवात करायची. जनरली हे प्रवासासाठी वापरलं जातं. ज्यावेळेला आपण प्रवासासाठी निघणार असतो त्यावेळेला, एखाद्या जर्नीसाठी, एखाद्या प्रवासासाठी निघणार असतो त्यावेळेला वापरलं जातं. टू सेट ऑफ म्हणजे टू स्टार्ट. म्हणजे एखादी व्यक्ती जर सेट ऑफ करत असेल एखाद्या दिशेने, एखाद्या डेस्टिनेशनसाठी, एखाद्या काय म्हणतो आपण त्याला, टुरिस्ट प्लेससाठी, तर तिथे सेट ऑफ ही फ्रेज वापरली जाते. टू सेट ऑफ हे स्पेसिफिकली लक्षात ठेवा, कारण फ्रेझल वर्बमध्ये हे विचारलं जाऊ शकतं तुम्हाला. ठीक आहे, तर अशा रीतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण काही महत्त्वाच्या इडियम फ्रेजेस पाहिलेल्या आहेत. आता आपण त्या काय करणार आहोत, क्विकली रिवाईज करणार आहोत. त्याच्यातली सगळ्यात पहिली होती टू मेक अमेंड्स. अमेंड्सचं मिनिंग मी तुम्हाला सांगितलेलं की अमेंडमेंट हा शब्द लक्षात ठेवा, आणि अमेंडमेंटवरूनच तुम्ही लक्षात ठेवाल की एखादी गोष्ट आपल्याकडून चुकली आहे तर त्याच्यासाठी सॉरी म्हणणं, सॉरी म्हणणं किंवा त्याच्यामध्ये दुरुस्ती करणं किंवा आपण भरपाई करणं. अमेंडमेंट वरून लक्षात ठेवा, भरपाई. ठीक आहे. देन टू ऑइल द पाम, हाताला तेल लावणं म्हणजेच काय, तर टू ब्राईब म्हणजे काय करणं, तर लाच देणे. टू पे थ्रू द नोज, एखादा माणूस नाकाने पैसे देतोय म्हणजे काय, वाजवीपेक्षा जास्त किंमत देतोय किंवा उधळपट्टी करतो. देन नेक्स्ट आहे टू पिक अ क्वारल म्हणजे काय, तर भांडण उकरून काढणं. देन टू मेक डक्स अँड ड्रेक्स, डक नाचत होता पहा आणि त्याच्यावरती पैसे उधळले जात होते, म्हणजेच टू स्पेंड लॅविशली. एखादा व्यक्ती असा आहे की जो खूप जास्त उधळपट्टी करतोय. टू मेक डक्स अँड ड्रेक्स. त्याच्यासाठी आपण दुसरी पण एक पाहिली होती, टू बर्न कॅन्डल ॲट बोथ एंड्स. ही दोन्ही अर्थाने वापरली जाते. म्हणजे एखादी व्यक्ती चे सगळे प्रयत्न जे आहेत ते व्यर्थ जातात किंवा मग एखादी व्यक्ती जी आहे ती उधळपट्टी करते, या अर्थाने. टू मेकअप वन्स माइंड, एखाद्याचं माइंड जे आहे ते मेकअप केलं म्हणजे काय, तर त्यांनी निश्चय केला, ठरवणे, निश्चय करणे, टू डिसाइड. देन टू मिस द बोट, ज्यांनी हे लेक्चर मिस केलंय दे हॅव मिस्ड देअर बोट, राईट. म्हणजे त्यांनी चान्स मिस केलेला आहे. कुठला, टू लर्न वोकॅबलरी इझिली, टू लर्न वोकॅबलरी विथ ट्रिक्स. सो टू मिस द बोट म्हणजे टू मिस अ चान्स. टू पाईप वन्स फिंगर इन द आय, एखाद्याच्या डोळ्यामध्ये पाईप म्हणजे काय, तो रडतोय. ठीक आहे. टू विप.
टू प्ले अ स्ट्रेट बॅटनी प्ले करायचं म्हणजे काय असतं, तर एखादा माणूस साधा सरळ असतो, प्रामाणिक असतो, त्याच्यासाठी ते वापरलं जाईल. देन टू प्ले द सेकंड फिडल काय होतं, फर्स्टवाली फिडल कोणाकडे गेली, जे सिनियर आहेत त्यांच्याकडे, मग सेकंडवाली कोणाकडे गेली, ज्युनियरकडे. सो टू बी इन अ सबऑर्डिनेट, ज्युनियर असणं. टू पॉकेट अँड इन्सल्ट, काहीही म्हणा तुम्ही, जो काही माझा अपमान करताय तो मी निमूटपणे सहन करेन पॉकेटमध्ये हात घालून. सो तुमचा जो इन्सल्ट आहे तो मी सहन करतोय म्हणजेच मी पॉकेटमध्ये ठेवून दिला. सो टू पॉकेट आणि इन्सल्ट म्हणजे निमूटपणे सहन करणे. देन टू पोक वन्स नोज इन टू, मध्ये मध्ये नाक खुपसणे, दुसऱ्याच्या कामात हस्तक्षेप करणे. टू पुल अ लॉंग फेस, हे सांगितलं होतं मी, असं लॉंग फेस केला म्हणजे काय, टू लुक सॅड. द नेक्स्ट आहे टू रन इन द ब्लड, एखादी गोष्ट ब्लडमध्ये वाहते म्हणजे काय, वंश परंपरेने ती चालू आहे किंवा चालत आलेली आहे. देन टू सेट ऑफ म्हणजे काय, टू स्टार्ट, एखादा प्रवास स्टार्ट करणं किंवा एखाद्या प्रवासाच्या दिशेने निघणं, याच्या अर्थाने वापरलं जाईल टू सेट ऑफ. तर ही होती आजच्या लेक्चरमधली व्होकॅब्लरी, या होत्या काही इडियम अँड फ्रेजेस ज्या तुम्हाला इझिली लक्षात राहिल्या असतील. आतापर्यंत आपण बऱ्याच इडियम फ्रेजेस पाहिलेल्या आहेत, म्हणजे आय थिंक आजच्या लेक्चरमध्ये 155 इतकं झालेले आहेत. आपलं टार्गेट कितीचं आहे, 500+चं. सो ते आपण लवकरच अचीव करू अशी आशा आहे. जे स्टुडंट नवीन आहेत त्यांना मला सांगायला आवडेल की फ्रायडे, सॅटर्डे, संडे असं 3 days वीकली लेक्चर असतं. या फ्रायडेला झालं नव्हतं ते लेक्चर, त्याच्याबद्दल एक्स्ट्रीमली सॉरी, बट इथून पुढचे लेक्चर्स रेग्युलरली होतील. आणि ही जी पण व्होकॅब्लरी आहे, या इडियम फ्रेजेस आहेत, याची जी PDF आहे ती तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळेल. सो टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. यापूर्वीचे लेक्चर्स पाहिले नसतील तर त्याची लिंकसुद्धा, प्लेलिस्टची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथून तुम्ही लेक्चर्स पाहू शकता व्होकॅब्लरीचे. प्लस इंग्लिश ग्रामरची सुद्धा एक सेपरेट प्लेलिस्ट मी बनवलेली आहे, तर त्या प्लेलिस्टमधून तुम्ही इंग्लिश ग्रामरचे टॉपिकसुद्धा करू शकता. अगदी बेसिक कन्सेप्टसुद्धा ट्रिक्सच्या माध्यमातून शिकवल्यात, त्यामुळे ते तुम्हाला इझीसुद्धा जाते. सो जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल, जर तुम्हाला वाटलं असेल की हां व्होकॅब्लरी इझिली लक्षात राहते, तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा न विसरता. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. पुढच्या लेक्चरमध्ये भेटूयात. थँक्यू.